आज सकाळी सकाळी ना आम्ही चालायला गेलेलो होतो आणि वातावरण सुद्धा एकदमच छान झालं होतं बघा. ऊन अजिबात पडलेलं नव्हतं आणि श्लोकनं इकडं स्वच्छतेचं काम हाती घेतलेलं होतं. ते म्हणजे बाबाची गाडी त्याला व्यवस्थित पुसायची होती. सकाळी लवकर उठून चालून येऊन स्वतःचं सगळं आवरून तो आता गेला होता बाबासोबत. बाबासोबत जायचं म्हणल्यावर तर तो एकदमच खुश असतो. घरातली सगळी काही कामे आवरून घेतली आणि मग आम्ही दोघींनी ना जेवण करायला घेतलं. आता 2 भाज्या बनवलेल्या होत्या तरी सुद्धा ओवीलाच दूध भाकरीच खायची होती. मग ती मस्तपैकी वरपून वरपून दूध भाकरी खाते बघा. काला कुसरून खायची सवय आपल्याला आहे म्हणल्यावर आपल्या लेकरांना पण असणारच. तुम्हाला आवडतो का काला कुसरून खायला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाजरीची भाकरी आणि दूध कोणाला आवडतं हे सुद्धा नक्कीच सांगा. आता जेवण झालं होतं. जेवण झाल्यावर मस्तपैकी थोडासा गुळांबा सुद्धा मी खाल्ला आणि गरम एवढं होतंय ना, चेहरा स्वच्छ धुवून घेतला थंड पाण्याने आणि थोडा वेळ आराम करायचं म्हणून मी बसलेले होते. पण आराम काही केला नाही. थोडा वेळ मोबाईलच बघितला आणि शेजारी बांधकाम सुरू असल्यामुळं ना हे माझं न चुकता रोजचंच काम आहे. सगळं सिमेंट इकडं पडतं. माझी झाडं सुद्धा पूर्ण खराब झालेले आणि ते मला रोज 5 वाजता धुवून काढावं लागतं. मग ते स्वच्छ धुवून काढलं. झाडावरचं काय व्यवस्थित निघत नव्हतं कारण ते पूर्ण त्याला चिटकून बसलेलं होतं. पाऊस पडला तर निघेल कदाचित. आणि मग घरात आले तर हे मनी प्लांट सुद्धा माझं एकदम धूळ बसलेली दिसली त्याच्यावर, म्हणून ते सुद्धा मी स्वच्छ करून घेतलं. 4-5 दिवसातून स्प्रे मारून स्वच्छ करून घेतलं की त्याची पानं एकदम टवटवीत दिसायला लागतात. आता संध्याकाळची वेळ होत आलेली होती म्हणून कपड्यांच्या घड्या सुद्धा घालून घेतल्या आणि आज ना मला या बांबू प्लांटच्या या काचेच्या भरणीमधलं पाणी बदलायचे आणि ती सुद्धा व्यवस्थित धुवून ठेवायचे. चला तर मग माझा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडले चॅनलला सबस्क्राईब